नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज ही व्हिडिओ खूप खास असणार आहे। जे गरीब आहेत किंवा आपलं पैशाच्या अभावामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाही अशा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा शिक्षण घेत असलेल्या भारतीय नागरिकांसाठी ही सगळ्यात महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, या योजनेविषयी तुम्हाला कुठेही व्हिडिओ मिळणार नाही, कारण याविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाहीये। तर मित्रांनो, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि देशातील सर्व ज्या बँका असतात त्या बँकांनी एकत्र येऊन शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा, काहीतरी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून या सर्वांनी एकत्र येऊन एक पोर्टल विकसित केलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज मिळतं। आता हे शैक्षणिक कर्जाचं नाव काय आहे? समजा आपल्याला योजना माहित आहे, परंतु आपण बँकेमध्ये गेल्यानंतर नेमकं त्यांना काय सांगायचं आहे याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे। तर या योजनेचं नाव आहे विद्या लक्ष्मी शैक्षणिक कर्ज। बँकांनी आणि राज्य सरकार, केंद्र सरकारने एकत्रित विकसित केलेली, तयार केलेला हा एक सिस्टम आहे। या योजनेविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। अशा नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन माहिती आपण या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो। व्हिडिओ पूर्ण बघा। बघितल्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर नक्की इतरांना शेअर करा, लाईक करा। व्हिडिओ संदर्भात काही अडचणी असतील किंवा काही क्युरी असतील किंवा चांगलं वाईट असेल तर नक्की कमेंट्स लिहायला विसरू नका। चला तर नेमकं ही कर्ज योजना कशी आहे, त्याचा बेनिफिट कसा आहे, कशा पद्धतीने आपण याचा लाभ घेऊ शकतो, कागदपत्र कसे असणार आहेत, व्याजदर, इंटरेस्ट कसा असणार आहे, किती कालावधीसाठी असतो, त्याचे वैशिष्ट्य काय, या सर्व बाबींचा सविस्तर विचार किंवा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, विद्या लक्ष्मी शैक्षणिक कर्ज हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। विद्या लक्ष्मी एज्युकेशन लोन किंवा शैक्षणिक कर्ज या योजनेला म्हणतात। विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिकसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी भारत सरकारने विशेष कर्ज योजना सुरू केलेली आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी ही एक शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक कर्ज प्रदान करतो। योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, लोकांना शिक्षण मिळावं यासाठी याचा सर्वात महत्त्वाचा विचार केला गेलेला आहे। शिक्षण मंत्रालय, इंडियन बँक्स असोसिएशन आणि वित्त मंत्रालय या सर्वांनी एकत्र येऊन एक शैक्षणिक पोर्टल तयार केलेले आहे। म्हणजे त्याला विद्या लक्ष्मी शैक्षणिक पोर्टल असेही म्हणतात आणि हे शैक्षणिक कर्जासाठी विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरणार आहे। आता नेमका विद्या लक्ष्मी शैक्षणिक पोर्टल जे तयार केलेलं आहे, म्हणजे या योजनेसाठी आपल्याला जो लाभ घ्यायचा आहे, हा लाभ घेण्यासाठी एक सिस्टम तयार केलाय, एक पोर्टल तयार केलाय आणि या पोर्टलच्या माध्यमातून आपण याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा करून घेणार आहोत। तर मग हे जे पोर्टल तयार केलं आहे ते कशा पद्धतीने वर्क करतं, त्याचं मॅनेजमेंट कोणाकडे आहे, त्याचं व्यवस्थापन कोणाकडे आहे? तर NSDL ही केंद्र सरकारची सगळ्यात मोठी आणि चांगली कंपनी आहे डिजिटल क्षेत्रात काम करणारी। तर NSDL ही जी कंपनी आहे हे त्याचं व्यवस्थापन करतं। विद्यार्थी या योजनेतून सहभागी होणाऱ्या विविध बँकांकडून शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आणि त्यांचा मागोवा घेण्यासाठी वापर करू शकतात। वन स्टॉप पोर्टल विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देत असतं। त्यानंतर या विद्या लक्ष्मी पोर्टलचं नेमकं वैशिष्ट्य काय, तर आपण वैशिष्ट्य बघूया। सुविधा। आता नेमकं कोणकोणत्या सुविधा असतात, तर इथे तुम्हाला विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज आवश्यक असतं आणि कर्ज देण्याचं काम हे पोर्टल करत असतं। तसेच विद्या लक्ष्मी जे पोर्टल तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःची नोंदणी करावी लागते। तसेच या पोर्टलच्या माध्यमातून आपण केलेल्या अर्जाचं किंवा कर्जाची आपली स्थिती काय आहे ही आपल्याला बघता येते। तसेच आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून ईमेल सपोर्ट सुद्धा मिळणार आहे। म्हणजे आपण जे शैक्षणिक कर्ज घेणार आहोत ते शैक्षणिक कर्ज घेत असताना आपल्याला आपल्या ज्या शंका असतात किंवा तक्रारी असतात त्या बँकांना आपण ईमेलच्या माध्यमातून सुद्धा पाठवू शकतो। तसेच मित्रांनो, आपल्याला ही जे कर्ज मिळणार आहे ते पोर्टल कर्ज किंवा शिष्यवृत्ती संबंधित असल्यामुळे त्यातून विद्यार्थ्यांना आवश्यक ती माहिती मिळता येते। तसेच केंद्रीकृत प्लॅटफॉर्म इथे आपल्याला मिळतो किंवा कोणत्याही अडचणी असतील तर आपल्याला त्याचं सोल्युशन इथे मिळणार आहे। तसेच
हे पोर्टल राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलशी जोडलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे अतिशय सोपे आहे. अशा पद्धतीने या वैशिष्ट्याने हे पोर्टल काम करत असते. आता आपल्याला हे जर कर्ज घ्यायचं असेल, तर नेमकं आपल्याला कोण-कोण लोकं पात्र म्हणजे पात्रता काय आहे? कोण लोकं या योजनेचा लाभ घेऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो भारतीय नागरिक असावा. तसेच त्याचं उच्च माध्यमिक पदवी किंवा समकक्ष शिक्षण पूर्ण झालेलं असावे. तसेच मित्रांनो, त्याचा अभ्यासक्रमाशी कोणताही संबंधित प्रवेश प्रक्रिया त्याने लोन घ्यायचं आहे किंवा कर्ज घ्यायचं आहे, त्याचं संबंधित अभ्यासक्रम तिथे स्पष्ट असणं आवश्यक आहे. म्हणजे तो शिक्षण घेत असलेला पाहिजे. तसेच त्या अर्जदाराकडे, पालकाकडे कर्ज घेण्यासाठी त्याचा उत्पन्नाचा दाखला असणे खूप गरजेचे आहे. समजा आता आपण हे कर्ज घेतले, तर बँका सुद्धा हा विचार करतात, की नेमका ही व्यक्ती कशा पद्धतीने कर्ज फेडणार आहे, त्याचं उत्पन्न काय आहे? तर उत्पन्नाचा दाखला असणं खूप गरजेचं आहे. परंतु हा उत्पन्न दाखला जो आपण देतोय, तो उत्पन्न दाखला 4.5 लाखापेक्षा जास्त नसावा. म्हणजे 4.5 पेक्षा जास्त असेल, तर त्याला गरज काय आहे? असा विचार करून ते अर्ज किंवा तो कर्ज तिथे नाकारला जातो. म्हणून 4.5 पेक्षा कमी, 4.5 लाखापेक्षा कमी लाख तुम्हाला उत्पन्न असणं आवश्यक आहे. तसेच विशेष म्हणजे या योजनेमुळे जो आपल्याला कर्ज घेणार आहोत, तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तारण ठेवायची आवश्यकता नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणकोणते कागदपत्र असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी आणि सह-अर्जदार दोघांचा ओळखीचा पुरावा. म्हणजे सह-अर्जदार म्हणजे काय? ते वारसदार म्हणजे आई किंवा वडील यांचे ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे. दोघांचा पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. वयाचा पुरावा असणे. आता त्या पत्त्याचा पुरावा म्हणजे रेशन कार्डाला, आधार कार्डाला, ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्डाला, वयाचा पुरावा म्हणजे जन्मदाखला, शासन दाखला किंवा अ, आधार कार्ड वगैरे आले. तसेच शैक्षणिक रेकॉर्ड म्हणजे तुम्ही ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलंय, प्रवेश घेतलाय तिथला बोनाफाईड किंवा टी-सी सर्टिफिकेट किंवा आय-डी कार्ड वगैरे या सगळ्या गोष्टी. तसेच सह-अर्जदाराचा म्हणजे आई किंवा वडिलांचा उत्पन्नाचा दाखला असणं खूप आवश्यक आहे. तसेच ज्या शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलंय तिथलं प्रवेशपत्र किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्ही काही शुल्क वगैरे भरलाय काय त्याची माहिती, त्याचा तपशील तुम्हाला इथे सादर करणं खूप गरजेचं आहे. तसेच अर्जदार व सह-अर्जदार. आता सह-अर्जदार म्हणजे कोण? तर आई किंवा वडील एक लक्षात ठेवायचं. आणि अर्जदार आणि आई-वडील यांचे पासपोर्ट साइज फोटो पाहिजेत. तसे बँकेच्या स्टेटमेंट 6 महिन्याच्या अगोदरच्या बँकेचे स्टेटमेंट त्यांचे असले पाहिजे. के-वाय-सी कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि पॅन कार्ड वगैरे जे असतात ते असणं आवश्यक आहे. तसेच 10वी किंवा 12वी किंवा पदवी अभ्यासक्रमाचे मार्कशीट असणे आवश्यक आहे. आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं एक हमीपत्र. आता हे हमीपत्र कशासाठी असेल आपण पुढे ते बघणारच आहोत. तर आता हे विद्यालक्ष्मी कर्ज आपण जे घेणार आहोत, त्याचं व्याजदर कशा असणार आहे? तर विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्जासाठी आपण 8.40 इतकं तुम्हाला ते कर्जाचा व्याजदर आहे. पुरुष आणि महिला, आता इथे फक्त मी पुरुष लिहिलंय, परंतु महिलांना सुद्धा 7.5 किंवा वार्षिक 12.75 म्हणजे असं आहे किंवा 7.5 म्हणजे 7.5 लाखापेक्षा जास्त जर असेल कर्ज तुमचं, तर 11.50 वार्षिक दराने कर्ज तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 7.5 पेक्षा कमी असेल तर वेगळं आहे आणि 7.5 पेक्षा जास्त जर कर्ज असेल तर वेगळं आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला कर्ज घेता येणार आहे. आता विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्जाची परतफेड कशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं आपण कर्ज घेतला, पण कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची परतफेड कशा पद्धतीने करता येते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण समजा आपण शिक्षण घेतो आणि शिकत असताना आपण कर्जाची परतफेड करूच शकत नाही. मग अशा वेळेस विद्या शैक्षणिक कर्ज जे आपण घेणार आहोत, हे आपल्याला साधारणपणे परतफेडीचा कालावधी हा किती असतो? तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षानंतर किंवा विद्यार्थ्याला नोकरी मिळाल्यानंतर 6 महिन्यामध्ये तुम्हाला हे कर्जाचे हप्ते सुरू होतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, की जर समजा तुम्हाला एक कर्ज घ्यायचं असेल, परंतु कर्जाची परतफेड कशा पद्धतीने करावी हे जर माहीत नसेल, तर त्याचा उपयोगच नाही किंवा तुम्ही घेऊच शकत नाहीये. समजा आपण शाळा शिकतोय आणि शाळा शिकत असताना, शिक्षण घेत असताना आपण पैसा तर कमवू शकत नाही. मग अशा वेळेस या कर्जाची परतफेड कशी करावी? तर सगळ्यात महत्त्वाचा विषय इथे त्यांनी सांगितलाय, की 1 वर्षानंतर तुम्हाला ते कर्जाचे हप्ते चालू होतात किंवा जेव्हा तुम्हाला नोकरी लागते, त्या नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यानंतर हे कर्जाचे हप्ते सुरू होतात. अशा पद्धतीने या कर्जाचं संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता तुम्हाला या कर्जासाठी जर अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला नॅशनलाइज बँकांमध्ये कॅनरा बँक, एस-बी-आय बँक किंवा ज्या नॅशनलाइज बँका असतात, त्या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला हे कर्ज घ्यायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या बँक मॅनेजरशी संपर्क साधायचा आहे. त्यांना तुमचं सर्व माहिती सांगायची आणि त्या कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागतो,
या संपर्कात ते मार्गदर्शन करतात. परंतु प्राथमिक माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पुन्हा-पुन्हा तुम्ही ऐका, पुन्हा-पुन्हा पहा. याची संपूर्ण माहिती जर तुमच्याकडे असेल, तर तुमच्या शेजारच्या, पाजारच्या, ओळखीच्या जे हुशार आहेत, परंतु पैशामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही, अशा लोकांसाठी ही सगळ्यात महत्त्वाची उपयुक्त माहिती आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आपण आता इथे स्टॉप करूया. व्हिडिओ अतिशय सुंदर आहे, चांगली आहे. आत्तापर्यंत तुम्ही बघत आलात म्हणून सर्वांना खूप खूप धन्यवाद. परंतु तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एखादा गरीब विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात येऊन काहीतरी क्रांती घडवू शकतो. हा एक उद्देश ठेवून देशाच्या प्रगतीला उपयुक्त ठरणारी ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चला मित्रांनो, धन्यवाद.